अजित पवारांच्या आठवणीनं चंद्रशेखर बावनकुळे भावुक झाले. अजित पवारांनी आपल्यासाठी आयुष्य दिलंय असं बावनकुळे यांनी म्हटलं. अमरावतीत एकत्र काम करायचं असं दादांनी सांगितलं होतं असंही बावनकुळे म्हणाले. दादा गेल्यापासून माझी मंत्रालयात जायची इच्छा होत नाही असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलंय. माननीय मुख्यमंत्री अजितदादाशी बोलले, मी बोललो आणि अजितदादांनी एवढंच सांगितलं की चंद्रशेखर आपल्याला अमरावतीमध्ये एकत्र काम करायचं आहे. संजयला मी सांगतो ते सोबत काम करतील. आणि दादा म्हटले की आता उद्या तू माझ्याशी बोल. आणि मग सकाळी घटना घडली. खरं तर प्रचंड मोठं नुकसान आपल्या सर्वांचं झालं आहे. अजूनही आपल्या सर्व यातून सावरत नाही आहोत. अजूनही मंत्रालयात जाण्याची माझी इच्छा होत नाही. त्यामुळं खरं तर एक मोठं दुःख आपल्या सर्वावर आहे. पण यातनं आता महाराष्ट्राच्या जनतेकरता आपल्याला काम करावं लागणार आहे.